त्याचं नाव स्वप्नील वाडेकर. बाबांचे एक जुने मित्र आहेत अशोक वाडेकर, त्यांचा हा मुलगा. हे वाडेकर आधी पुण्याला राहिला होते आणि नंतर ते नागपूरला शिफ्ट झाले. त्यांची तेव्हा एक छोटी फार्मा कंपनी होती. या मुलानं वडिलांकडनं एकाही पैशाची मदत न घेता स्वतःचा उद्योग उभा केला. शिक्षणानं इंजिनियर आहे, अमेरिकेहून शिकून आला. याचा मुख्य बिझनेस आहे तो एलिव्हेशन सोल्युशन्स. म्हणजे मोठमोठी हॉटेल्स, बिझनेस पार्क, रेसिडेन्शियल टॉवर्स अशा ठिकाणी याची कंपनी लिफ्ट बसवण्याचं काम करते. याचा हा एकच व्यवसाय नाही, पुण्यातल्या एका हॉटेलमध्ये याचा स्टेक आहे. याचा मावस भाऊ एक ट्रॅव्हल कंपनी चालवतो, तो सगळा पैसाही याचाच. थोडक्यात काय तर एक यशस्वी बिझनेसमॅन. आणि त्याहीपेक्षा धोकादायक म्हणजे अनमॅरिड आहे. म्हणजे विहंग तू सुद्धा हे मान्य करतोयस की हा माणूस धोकादायक आहे? येस, काकांना भेटलो, ते मोकळेपणाने बोलले माझ्याशी. हा स्वप्नील म्हणजे बाबांच्या मित्राचा मुलगा. काही दिवसांपूर्वी त्यांना योगायोगाने भेटला. बाबांनी शिवराज काकांना सरळ सरळ सांगून टाकलंय की त्यांना तुमचं हे लग्न मोडून त्या स्वप्नीलला त्यांचा जावई करून घ्यायला आवडेल. बरीच घाई झालेली दिसते सरनाईक साहेबांना. आणि मंजिरी? नाही सत्यजित, वहिनीने याच्याबद्दल काही माहिती नाहीये. म्हणजे बाबांनी तसा अजून त्यांच्याकडे विषयच काढलेला नाही. किंबहुना ते थोडे बिचकत आहेत, कारण त्यांना अंदाज आहे की वहिनींना हे कदापि आवडणार नाही. त्या मुलाबद्दल आणखीन काही? काकांना जेवढं माहिती होतं तेवढं त्यांनी मला सगळं सांगितलंय. म्हणजे खुद्द त्या मुलाला याबद्दल काहीच माहिती नाही असंही त्यांचं म्हणणं आहे. केवळ आपल्या वडिलांचे जुने मित्र आहेत म्हणून कुठलाही मुलगा एखाद्या बाईला, म्हणजे लग्न झालेल्या बाईला तिच्या मुलीसकट स्वीकारेल असं नाही वाटत मला. दिस इज टोटली अनबिलिव्हेबल. म्हणजे माझ्याच मंजिरीच्या दुसऱ्या लग्नाची चर्चा माझ्या समोर होते, मी ती शांतपणे ऐकून घेतोय. काहीच नाही तर निदान या ऑफिसमध्ये तरी तोडफोड करायला हवी, नाही का? तू थोडा जास्त मॅच्युअर झाल्याचं लक्षण आहे आणि याच मॅच्युरिटीनं हे प्रकरण हाताळावं लागेल. थोडा जरी आताताईपणा केलास ना तर मात्र. तर काय, मंजिरी त्या लिफ्टमनचा हात धरून पळून जाईल? सत्यजित, पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे तो लिफ्टमन नाहीये. ही इज अ ब्लडी बिग बिझनेसमॅन. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे एखादी गोष्ट कधी घडणारच नसते, पण ती घडू नये म्हणून आपण नसता शहाणपणा करायला जातो आणि मग त्यातूनच ती न घडणारी गोष्ट घडते. तुला कळतंय ना मी काय म्हणतोय ते? नाही. पण काळजी करू नकोस, मी काळजी घेईन. काळजी तर घेईनच मी विहंग. कारण सध्या काचेच्या भांड्यापेक्षाही नाजूक अवस्था आहे माझ्या आणि मंजिरीच्या नात्याची. त्यामुळे आपला मित्र दादा होळकर म्हणतो तशी टेक केअर घेतलीच पाहिजे. चला आत्या, तुम्हाला बस स्टँडला सोडू ना का डायरेक्ट कोल्हापूरलाच सोडू? नका, बस स्टँडलाच सोडा. हो ना, चला. सुहासराव, काय झालं? मला ना तुमच्याशी थोडंसं बोलायचं होतं. बोला ना, काय झालं? नाही म्हणजे काल मी इथं आले तेव्हा इथं राहीनच असं ठरवलं नव्हतं, पण आत्या तुम्ही राहिलात ना याच्यात मला आनंदच आहे. तुम्ही राहिला नसतात ना तरी आग्रहानं तुम्हाला ठेवून घेतलं असतं. नाही म्हणजे मी ठरवलंच होतं राहायचं, कारण मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं होतं. पण काल तशी संधीच मिळाली नाही ना.
काय काय झालंय काय? सुहासराव, तुम्हाला कदाचित माझं बोलणं जास्तीचं वाटेल, पण तुम्हाला ठावच आहे, मी प्रियाला माझ्या मुलीसारखं मानते. त्याच नात्यानं मला तुम्हाला 4 गोष्टी सांगायच्या हक्कानं. आत्या, उद्या वेळ पडली तर माझा कान धरायचा हक्क आहे तुमचा. सांगा काय झालंय? नाही म्हणजे आम्हाला असं कळलंय की तुमच्यात आणि प्रियाच्यात काहीतरी बिनसलंय. नाही म्हणजे प्रियानं तसं काही नाही सांगितलं मला. ती तर असंच दर्शवित होती की समजा अलबेल आहे, पण काही गोष्टीवरनं कळलं मला. नाही म्हणजे काल तुम्ही येईपर्यंत आम्ही बोलत होतो, त्यावरनं मला अंदाज आला. हे बघा आत्या, आमच्यामध्ये तसं काहीच नाहीये. जे काही चाललंय ते सगळे गैरसमज आहेत, गैरसमज. नाही म्हणजे पटतंय मला, पटतंय ना. पण काय ना, प्रियाचं ना फक्त तुमच्यावर प्रेम आहे, बाकी दुसरं काय नाही सुहासराव. पण माझ्या मनात त्याविषयी कुठलीही शंका नाहीच आहे. मग तंटाच मिटला की. सुहासराव, तुम्ही एकच गोष्ट करा, हे ना तुम्ही स्वतःहून प्रियाला सांगा, म्हणजे ना तिच्या मनात जे काय आहे ना ते समजा मिटल बघा. एक मिनिट आत्या, माझं प्रियावर किती प्रेम आहे याबद्दल कुणाच्याही मनात कसलीही शंका असण्याची काही गरज नाहीये. नाही नाही, अगदी प्रियाच्या मनात सुद्धा. तसं नाही म्हणायचं मला, पण मगाशीच तुम्ही म्हणालात ना ते गैरसमज. ते प्रियाच्या मनात आहे. तिला असं वाटतंय की माझ्या मनात तिच्याविषयी संशय आहे. हीच गोष्ट खाते तिला. पण तसं काहीच नाहीये. म्हणजे माझ्या मनात तिच्याविषयी कुठलाही संशय नाहीये. तिची चौकशी करण्यासाठी मला कुणाला भेटण्याची सुद्धा गरज वाटत नाहीये. आणखीन किती फोन करून सांगू मी? बघा सुहासराव, तुम्ही शांत व्हा. कधी कधी ना शब्दाला शब्द लागून गैरसमज होतो 2 माणसात. पण सुहासराव, तुम्ही समजूतदार आहात. हे बघा, तुम्हीच तुमच्या मनाचा मोठेपणा दाखवा, म्हणजे समजा काही सुरळीत होईल बघा. आत्या, माझं सुद्धा डोकं कधी कधी चालेल असं होतं या सगळ्यात. खरं सांगू का, आज पहिल्यांदा मी कुणाजवळ तरी मन मोकळं करून काहीतरी बोललोय. रादर कोणीतरी मी बोललेलं ऐकून घेतंय. नाहीतर प्रिया तर तुम्हाला. हे बघा सुहासराव, मला ठाव आहे, माझी पोरगी कधी कधी पोरकटासारखं वागतीय, पण मनानं लाख आहे माझी प्रिया. मला माहित नाहीये का आत्या, पण आमच्यामध्ये सुद्धा भांडणं कधी कधी इतकी विकोपाला जातात ना. म्हणूनच मला असं वाटत होतं की दिल्लीला गेल्यानंतर तरी सुहासराव, मला या विषयावर पण बोलायचं होतं. नाही म्हणजे काल प्रियाच्या बोलण्यावरनं असं वाटलं की तिला दिल्लीला यायचं नाहीये, माहितीये मला. पण माझा निर्णय झालाय या बाबतीत. मला प्रमोशन मिळणार आहे, म्हणून मी दिल्लीला जाणार होतो. पण आता मी त्यांना सांगणार आहे, नका देऊ मला प्रमोशन, पुण्यातच ठेवा. नाही जाणार आहे मी दिल्लीला. सुहासराव, आत्या, आत्या, प्रियापेक्षा या जगात दुसरं मला महत्वाचं काहीही नाहीये. हेच ऐकायचं होतं बघा सुहासराव. तिथं वहिनी लई काळजीत होती बघा. आता ना माझ्या समध्या काळजी आणि चिंता मिटल्या बघा. आणि एक गोष्ट सुहासराव, ही गोष्ट ध्यानात ठेवा बघा. घरची लक्ष्मी जर सुखात असेल ना, तर लक्ष्मी पत्ता शोधत शोधत घरी येते बघा. कदाचित आता तुमची बढतीची संधी चुकल, पण तुमचा संसार सुखाचा होईल बघा सुहासराव. अहो, माझी बस चुकल. चला, निघायचंय. चला.
स्वप्नील म्हणजे भावांच्या मित्राचा मुलगा काही दिवसांपूर्वी त्यांना योगायोगाने भेटला. बाबांनी शिवराज काकांना सरळ सरळ सांगून टाकलंय की त्यांना तुमचं हे लग्न मोडून त्या स्वप्नीलला त्यांचा जावई करून घ्यायला आवडेल. एखादी गोष्ट कधी घडणारच नसते, पण ती घडू नये म्हणून आपण नसता शहाणपणा करायला जातो आणि मग त्यातूनच ती न घडणारी गोष्ट घडते. हॅलो. हॅलो, नमस्कार. मी सत्यजित मुधोळकर बोलतोय. मंजिरी आहे का? नाही, म्हणजे ती बाहेर गेली आहे. कुठे? कुठं ते सांगून नाही गेली. तासाभरात परत येईल म्हणून सांगून गेली. शुभ्राला घेऊन गेले का बरोबर? नाही नाही, शुभ्रा घरातच आहे ना, माझ्याजवळ आहे. कोणाला भेटायला गेली ती? म्हणजे आता ते मला काय बिठाव नाही बघा. 10 मिनिट झाली असतील जाऊन. तासाभरात परत येते म्हणून सांगून गेली. आता कुठं गेली, कशाला गेली, कुणाला भेटायला गेली का खरेदीला गेली, मला काय बिठाव नाही बघा. ठीक आहे, ती आली की तिला सांगा माझा फोन होता. काही काम होतं का? नाही, काम असं नव्हतं. माझ्या मुलीची चौकशी करायला फोन केला होता. नाही, मी आता पूर्णाबाईंचं बोलणं ऐकत होतो, त्याच्यावरून लक्षात येतंय की तुम्ही तुमच्या मुलीची कमी, माझ्या मुलीची जास्त चौकशी करत होता. माझी बायको जर तिच्या वडिलांच्या घरी नसेल तर ती कुठे गेली हे विचारण्यात काही गैर आहे का? मुळात तुम्ही इथं फोन करणं हेच गैर आहे ना? असं कुठला कायदा सांगतो? तीच तर अडचण. तुमच्यासारख्या गुन्हेगारासाठी कुठलीही कायदे नाही तो. नाही, शुभ्रा तिच्या आजोबांकडे उत्तम आहे. राहिला प्रश्न मंजिरीचा. तिच्यासाठी परत तिथे फोन करण्याची गरज नाही. हॅव अ नाईस डे. खरंच बहिणी, सुहास रावांसारखा मुलगा प्रियाला मिळाला ना, हे तिचं भाग्यच आहे. हो, पण नेमकं झालं काय होतं? म्हणजे तुम्ही फोनवर पण काही बोलला नाही. गैरसमज दोघांमधले. हो, म्हणजे प्रियाला कसं वाटत होतं की सुहासराव तिच्यावर संशय घेतात, पण सुहासरावांचं म्हणणं वेगळंच आहे. ते म्हणतात की त्यांचा प्रियावर पूर्ण विश्वास आहे. मग गैरसमजाचा प्रश्न येतो कुठे? तेच तर. प्रियाच्या डोक्यातलं समज खूळ आहे. हे बघ, दोघांमध्ये काहीतरी बोलाचाली झाली असते, त्यात सुहासराव काहीतरी बोलले असतील, पण ही खुळी तेच डोक्यात घेऊन बसली. पण मी सुहासरावांशी स्पष्ट बोलले ना, त्यांचा लय जीव आहे प्रियावर. चला, ही दोघं एकदा दिल्लीला गेली. नाही नाही, आता ते दिल्लीला नाही जात. अगं, प्रियाला नाही जायचं दिल्लीला. म्हणजे आता हे काय नवीन?
तिकडे तिला एकलं एकलं वाटतं, घर खायला उठतं. अहो पण सुहासरावांची नोकरी आहे तिथे. हा, पण ते काय बढती मिळणार होती ना त्यांना, म्हणून दिल्लीला जावं लागत होतं. पण सुहासराव म्हणले की मी नाही घेत बढती, म्हणजे दिल्लीला जायचा प्रश्नच येत नाही. अहो पण अगं सुहासरावांनी मनापासून घेतला हा निर्णय. म्हणले प्रिया परीस या जगात मला दुसरं काय बी महत्वाचं नाही. आणि हेच तर बरोबर आहे ना वहिने. असं अनोळखी शहरात जायचं आणि राहायचं त्यापेक्षा पोरं आपल्या जवळच राहतील ना. एवढा मोठा निर्णय सुहासरावांनी फक्त प्रियासाठी घेतला, हेच भाग्य आहे तिचं. वहिने आता समज स्थिर स्थावर झालं ना की आपण प्रियाला समजूया. म्हणूया बाय तुला सोन्यासारखा नवरा मिळालाय, त्याला सोन्यासारखाच जप. प्रिया, बोलायचं. बोल, मी ऐकते. प्रिया, मी एक निर्णय घेतलाय. मी प्रमोशन नाकारतोय. काय? प्रिया, आपल्या दोघांचं लग्न वाचवण्याचा जर हा एकमेव मार्ग असेल तर मला हा मार्ग सुद्धा मान्य आहे. नाही पण सुहास, हे प्लीज माझं ऐकून घे. मी खूप विचार करून स्वतःशी खूप भांडून या निर्णयापर्यंत आलोय. मी माझं प्रमोशन नाकारतोय. मी त्यांना सांगणार आहे की मला तुम्ही प्रमोशन देऊ नका, मला पुण्यातच ठेवा. आता हा निर्णय सांगण्यासाठी मला 2-4 दिवसांसाठी का होईना पण दिल्लीला जावं लागेल. त्यावेळेलाही तुला माझ्या बरोबर यायचं नसेल तर माझी काहीच जबरदस्ती नाही. येस, अँड आय मीन एवढंच. प्रिया, तुझ्यापेक्षा या जगात मला दुसरं काहीही महत्वाचं नाही. अँड आय मीन इट. सुहास, शी, माझ्या सगळ्या प्लॅनवर पाणी ओतलं या मूर्खाने. मला वाटलं होतं करिअर आणि माझ्या चॉईस करायला सांगितल्यावर हा त्याचं करिअर निवडेल, पण हा बावळट माणूस, डॅम इट. त्याचं नाव स्वप्नील वाडेकर. त्याच्याबद्दलची सगळी माहिती हवी मला, अगदी सगळी. पैसे उद्या ऑफिसवर घेऊन जा. तुझ्या फोनची वाट बघतोय. ही कोण माणसं आहेत रे जी तुझ्यासाठी ही अशी कामं करतात? हे कोणाला असे फोन करतोस तू? आहेत, माणसं आहेत. हो, मी कधी म्हटलं डॉल्फिन्स आहेत म्हणून? ही कोण माणसं आहेत? अनघा, माझे काही अंडरवर्ल्डशी वगैरे संबंध नाहीयेत. ओके, फक्त मी ज्या धंद्यात आहे तिथे मला हर तऱ्हेच्या माणसांची मैत्री ठेवावी लागते. हा, स्वप्नील वाडेकर कोण आहे कोणतरी. मी खूप प्रश्न विचारते का? हो. ओके. बरं, एक 2 महत्वाच्या गोष्टी. तुझं ते पाईपलाईन गॅस कनेक्शनचं काम उद्या होत आहे. मी बोललो त्यांच्याशी. आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुझा अंदाज खरा ठरला. कुठला अंदाज? दादा होळकर आणि अजय एकत्र आहेत. मी म्हंटल होतं तुला, हलकटाचा लांबून वास लागतो मला. तू सांगितलंस ना तेव्हाच मला कळलं होतं हे त्याचंच काम आहे. सत्यजित, आता माझ्यावर सूड उगवण्यासाठी तू तुझ्यावर डूब ठेवले. मी आता इथून निघून जाते.
सगळ्या प्रॉब्लेम्सवर एकच सोल्युशन आहे आपल्याकडे, मी निघून जाते. हो, कारण खरंच तेच एक सोल्युशन आहे. कुठे जाणार आहेस? तुला इतकं सोपं वाटतं आपल्या देशात एकट्या बाईने सर्व्हाइव्ह करणं कुठल्याही अनोळखी शहरात? परदेशात जाईन. तिथे तो तुझा माग काढत येणार नाही कशावरून? मी आयडेंटिटी बदलेन. खोटा पासपोर्ट, खोटे पेपर्स. आय एम शुअर अगदीच अशक्य नाहीये. बघा, आत्ता तू एक विक्टिम आहेस. तू जर हे सगळं केलंस ना तर तू एक क्रिमिनल होशील. फावल्या वेळेत सिनेमे बघणं बंद कर, कळलं ना? दुसरं काय करू? दिवसभर घरात दुसरं काय करू मी? काहीही उद्योग नसतो मला. बघा, मी प्रॉमिस करतो तुला, तुझ्या मागचं हे शुक्ल कष्ट लवकरात लवकर सुटेल. प्लीज थोडा धीर धर, प्लीज. चल निघतो आता, उशीर होतोय तर. रिक्षा नाही मिळणार तुला. आधीच इथे येताना कोणी पाठलाग करू नये म्हणून गाडी आणत नाहीस, त्यातही तुझीच गैरसोय. इथे आल्यानंतर तू जी एक कप कॉफी पाजतेस त्यात सगळी भरपाई होऊन जाते. बाय. जा.